आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्यांच्या निवडणुका मागील 2.5 ते 3 वर्षांपासून महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकची महानगरपालिका निवडणूक 2022 फेब्रुवारीमध्ये डी होती. आज जवळपास 3 वर्षे झालेली आहे, पण अजून निवडणुका झालेल्या नाही. सामान्य नागरिकाला रोजच्या त्याच्या जीवनात लोकशाही अनुभवता यावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापित केल्या होत्या, परंतु तिथे त्याचा प्रतिनिधी मागच्या 3 वर्षापासून नाही. सामान्य नागरिक त्याच्या रोजमर्राच्या ज्या प्रश्न आहेत, म्हणजे तो पाणीचा प्रश्न असेल, ते रस्त्याचा प्रश्न असेल, ते स्वच्छतेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांवरती तो थेट आमदाराकडे किंवा खासदाराकडे जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी त्याच्या गल्लीत राहणारा माणूस हा त्याचा प्रतिनिधी म्हणून निवडण्याचा त्याला जो अधिकार होता ते त्याच्याकडून हिरावून घेण्यात आलेला. मागच्या 3 वर्षांपासून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारद्वारा नेमलेले प्रशासक हे कारभार बघत आहे. सर्रास महाराष्ट्र सरकारचं या स्थानिक स्वराज्य संस्थांना बगल देत स्थानिक राजकारणात त्यांनी ताबा घेतलेला आहे. हे कुठेतरी सामान्य नागरिकाच्या अधिकाराचा हनन आहे आणि लोकशाही मूल्यांचं देखील हनन आहे. म्हणून मी म्हणतोय की लोकशाहीची हत्या आपल्या महाराष्ट्रात होत असताना आपल्याला दिसते. आधी कोविडचं कारण होतं, नंतर ओबीसी आरक्षणाचं कारण आतापर्यंत आहे प्रलंबित, नंतर राज्य सरकारमध्ये होणाऱ्या उलटपालट जे आहे त्याच्यामुळे डिक्लेअर झालेल्या निवडणुका मागे घेतल्या. प्रभाग रचना महाविकास आघाडीने डिक्लेअर केल्या होत्या, त्या महायुतीच्या सरकारने मागे घेतलेल्या आहेत. सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवीन राज्य सरकार स्थापन झालेलं आहे, परंतु आत्ता देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर झाल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारात अडकलेलं आहे आणि त्यांचं खुर्ची खेळून अजून होत नाहीये. त्यामुळे जो स्थानिक प्रश्न आहे ते अजून निकाली लागत नाही. इथे नाशिक शहरात ट्रॅफिकचा मुद्दा मोठा झालेला आहे. जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा मुद्दा जे आहे ते मोठे झालेलं आहे. आणि हे सगळं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर न करणं किंवा ते प्रलंबित ठेवणं, त्याच्यावरती काहीच वक्तव्य न करणं हे खूप गंभीर बाब आहे. अजून एक गंभीर बाब म्हणजे जे प्रस्थापित सगळे भांडवली पक्ष आहेत त्यांच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी केलेली आपल्याला दिसत नाही. सामान्य नागरिकाला आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हा प्रामाणिक प्रश्न पडतोय की नेमकं याच्यात हित कोणाचं साधलं जातं? का इथले प्रस्थापित नेते आणि प्रस्थापित राजकीय पक्ष हे जनतेला सामोरे जायला घाबरतात? तर हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. हे जर आपण आज विचारलं नाही तर उद्या आपला मतदानाचा अधिकार राहणार नाही.